महाराष्ट्रातले असे आयटी हब आहे 100%. हे काय बोलायची गोष्ट आहे का? तुम्हाला माहित नाही तुमच्या कंपनीत कोण काम करतंय? हे काय हे कंपनी थर्ड पार्टीचे इश्यूज आहेत असं म्हणून काळजी आहे आणि multinational हा प्रश्नच चुकीचा आहे ना. झालंच पाहिजे. माझा ह्याच्यावर काय ओपिनियन घेताय? आणि तुमची पक्षाची भूमिका म्हणून काही पक्षाची भूमिका नाहीये. मी माणूस म्हणून बोलतो तुमच्याशी. दरवेळेला बोलतो तेव्हा मी नेता म्हणून बोलत नाही. मी दरवेळेला तुमच्याशी बोलताना माणूस म्हणून बोलतो. आणि मला वाटतं की शहरं कुठेतरी कोलॅप्स होत आहेत आपल्यासमोर. तुम्ही या शहरांमध्ये राहता. मला वाटतं की तुमच्या समोर तुम्ही जिकडे वाढलाय ते शहरं कोलॅप्स होत आहेत तुमच्या समोर आणि तुम्हाला काय पडलीच नाहीये. तुम्ही आजचा विषय घेता 10 दिवसांनी विसरून जाता. ट्रॅफिकचा विषय तुम्हीच सांगा. तुम्ही इकडे बसा आणि तुम्हीच सांगा. याच्यावर कारवाई अमरावतीमधली जेवढी प्रकरणे येत आहेत लैंगिक अत्याचाराची त्याच्यात कुठली भूमिका सरकार घेत नाही. म्हणजे जी SIT मग हे तुम्ही सरकारचे प्रश्न मला का विचारता? आणि राजकीय पक्ष म्हणून राजकीय पक्ष म्हणून काय? मी असतो तर फाशी दिली असती. अशा प्रकारे कोणी फसवलं. एक एक्झाम्पल सेट करा. तुम्ही जर एक्झाम्पल सेट केलं नाही तर हे असेच करत बसणार. कुठच्या तरी मंत्र्याचे पाय धरून हे बाहेर येणार लोक. पण गृह खाते चौकशीच्या कुठेतरी अशा प्रकारे चुकल्यावर आपल्याला कुठेतरी एक हे पाहिजे ना की जाणीव की तुम्ही एक जाणीव करून दिली पाहिजे लोकांना की अशी प्रकारे असा प्रकार परत नाही होणार. सर नाही जर विषय असा आहे ना, अमरावतीचे जे प्रकरण आहे किंवा नाशिकचे प्रकरण आहे, अमरावतीच्या प्रकरणात त्या मुलाने जवळपास 150 मुलींचं लैंगिक शोषण केलं, 350 व्हिडिओ बनवले. त्याच्यात आता अनेक आरोपी निष्पन्न होत आहेत. राज्याचं गृह खातं यावरती कमी पडतंय का सगळ्यामध्ये? अमरावती, नाशिक अनेक ठिकाणी लैंगिक अत्याचाराचे प्रकार. माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही पोलिसांना 24 तास फ्री हँड द्या. मला वाटतं की मुख्यमंत्री जेव्हा तुमच्यासारखं प्रेस समोर बसून फ्री हँड देतील की पोलिसांना आजपासून उद्यापर्यंत फ्री हँड आहे. जे गुन्हेगार आहेत त्यांना पकडून माझ्यासमोर आणा. मला वाटतं की पोलिसांकडे ती तर ड्रग्ज प्रकरणात अमित ठाकरे संतप्त झाल्याचं दिसलंय. पुढची बातमी पाहूया. मुंबईतल्या नेस्को सेंटरमध्ये झालेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणी आता नवा खुलासा समोर आलाय. या प्रकरणात जीव वाचलेल्या एका तरुणीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात महत्त्वाची